तर जय श्री गणेश मित्रांनो. तर हा आहे आपला ऊस की जो की तुम्ही मागला व्हिडिओ पाहिला असेल. तर मागल्या व्हिडिओमध्ये आपण याला जो वस्तूर आत शिरता येते तो वस्तूर महिन्याला मटेरियल टाकत राहा असे तसे सांगितले होते. तर हाच प्रयोग आम्ही स्वतः करतो आणि तोच दावणार आहे की आता ऊस हा संपूर्ण पडलेला आहे आणि ऊस पडलेला असताना याला आत शिरून मटेरियल आता काय टाकता येत नाही. तर तुम्हाला याच्याचबद्दल माहिती देणार आहे की आता इथून पुढचे नियोजन कसे करायचे. तर चला पाहूया. तुम्हाला ऊस दावतो, बघू शकता आत जाता येत नाही, ऊस पडलेला आहे सगळा आणि आपल्या ऊसाची जाडी आणि लांबी बघू शकता. तर तुम्ही म्हणसाल की ऊसाची जाडीच झालेली नाही, ऊस हा खूप लहान राहिलेला आहे. तर तुम्ही लहानपणीच ऊसाची जाडी जर घेतली तर ऊस वाढणार नाही, खालच्या खालीच ऊस असा डबरा आणि बुटका राहणार आहे. त्यासाठी सुरुवातीलाच जाडीचे मटेरियल घेऊ नका. ज्या टायमिंगला पाऊस पडतो, ऊस असा एकमेकाच्या अंगावर पडायला लागतो, त्या टायमिंगला जाडीची औषधे सोडायला चालू करा. म्हणजेच आपल्याला विदाऊट ड्रिप हे नियोजन आहे. विदाऊट ड्रिपला औषधं सोडता येत नाही ती. त्यासाठी आता काय करायचं आहे, समजा आता आपलं इथून पाणी जाते, हे पहा इथे पाईप टाकलेला आहे मी दाऱ्याला, एका सरीतनं 2 सऱ्यावर असे पाणी जाते. तर पाईपाच्या तोंडाला पुढे इथे मटेरियल टाकायचं आहे आणि प्रत्येक वेळेस पाणी देताना ते मटेरियल असं हलवायचं आहे. ते मटेरियल इगरत नाही, जवळपास 1 महिना इगरत नाही, प्रत्येक वेळेस मटेरियल हलवायचं आहे. असं मटेरियल टाकलेलं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दावणार आहे, कारण की मटेरियल टाकाय आणि 1 महिना होण्यासाठी 1 आठवडा बाकी आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ येईल. असं इथं दारा आहे बघू शकता आणि इथं असं मटेरियल टाकायचं आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच आत्ता सांगत आहे की एका सरीवर भिजवत जाऊ नका. किमान जास्त 8 ते 10 साऱ्यांवर पाणी लावत जावा. पहा आम्ही कसे लावलेले आहे. इथे एक दार आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वर पाणी लावलेलं आहे आणि एका दाऱ्यातनं 2 साऱ्यांना पाणी जात आहे. 2 साऱ्यांना पाणी जात आहे एका दाऱ्यातनं बघू शकता. तर आता सांगायचा तात्पर्य असंच की आता आपल्याला ऊसात शिरता येत नाही. तर त्यासाठी तुम्ही ऊसात न शिरता इथे म्हणजे हे जे आपलं दार आहे याच्या तोंडाला इथे मटेरियल टाकू शकता आणि मटेरियल टाकून ते मटेरियल एका पाण्यात विरघळत नाही. त्याला सतत तुम्हाला असं एक लाकडी काठी घेऊन असं ते हलवावं लागणार आहे सतत, मगच ते विरघळणार आहे. आणि तुम्ही असं समजत असाल की आता पाऊस झाला आहे. बघा पाऊस झालेला आहे तरी मी काल ऊस भिजवून काढलेला आहे. ऊस हे संपूर्ण पाण्यावलं पीक असून ऊसाला पाणी कमी पडून देत जाऊ नका. मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं 4 दिवसाला पाणी दिलं तर अतिउत्तम. पण आता पाऊस पडलेला आहे, तुम्ही घाळ बसू नका, मोटर चालूच राहू द्या. ऊस म्हणजे पाऊस उघडल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी ऊसाला पाणी आलेच पाहिजे. ऊसाला पाणी हे खूप लागतं, कारण की आपण जे मटेरियल टाकलेलं असतं ते ऊस बांधल्यानंतर त्या असल्या डुंब्याला जाऊन बसलेलं असतं. आणि आता जारवे जे आहेत ते डुंबावाला झाल्यामुळे जारवे फुटून आलेले असते तिथं. आणि हा जो डुंबा आहे हे मधलं वलच असतं, पण हा डुंबा वाळला का नाही तर जे नवीन जारवे आले ह्यांना खूप त्रास होतो. त्यासाठी ऊसाला पाणी हे सोडत राहा. पाऊस जरी पडलेला असला तरी ऊसाला सतत पाणी देत राहा, जेणेकरून आपलं उत्पन्न खूप वाढेल आणि 70 ते 80 सहज पार करचाल. सहज 80 टनाकडे जाचाल आणि 90च्या आसपास रेकॉर्ड ब्रेक असा ऊस येईल. अशाच नवनवीन नियोजनसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विदाऊट ड्रिप तुम्हाला 80 ते 90 टन एकरी काढून दावणार म्हणजे दावणारच. आणि त्यासाठी आमच्याशी जोडून राहावा. धन्यवाद.